हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मेन्यू व्लॉग. तर मी आज सकाळी उठली तर ब्रश वगैरे केला. माझ्या पुतणीला टिफिन करून द्यायचा होता आणि खाली गेली. तर वेळ तर पुष्कळ झाला होता. तर मी खाली गेली आणि तर बघितलं तर मी माझे भासरे पूजा करत होते. नंतर सरूला विचारलं, काय करून देऊ तुला? तर ते म्हणे, आता चाची खूप वेळ झाला म्हणे, तुम्ही म्हणे गोबीची भाजी द्या म्हणे, रात्रीला गेले ना पोळ्या करून द्या म्हणे. तर ठीक आहे म्हटलं. मी गोबीची भाजी गरम करून दिली तिला आणि आणि कणिक होती भिजवलेली, तर तिला त्याच्या पोळ्या टाकून दिल्या. त्याच्या पोळ्या टाकून दिल्या आणि ती आंघोळीला गेली होती. मी म्हटलं माझं पटपट झालं पाहिजे म्हटलं ते आंघोळ होतपर्यंत. तर तसंच झालं म्हणा. आणि मग ती आली आंघोळ वगैरे करून. तर चाची झाला का म्हणे टिफिन म्हणे. तर ठीक आहे. नाही म्हटलं, थांब म्हटलं 2 मिनिट थांब म्हटलं, बस होऊनच राहिला म्हटलं. नंतर तिला टिफिन वगैरे झाल्यावर तर ती मला म्हणे की वेण्या घालून दे. मला ठीक आहे म्हटलं, तू आधी तयारी तर कर म्हटलं, मी तुला घालून देते म्हटलं वेण्या. बस 2 मिनिट थांब म्हटलं, टिफिन होतच आहे म्हटलं तुझ्या. अशा प्रकारे मी तिचा टिफिन तयार करत होती पटापट. गोबीची भाजी गरम वगैरे केली तिला आणि 3 पोळ्या छोट्या छोट्या टिफिनमध्ये पॅक करून दिल्या. नंतर तिला दूध दिलं. तिला म्हणे, चाची मला दूध द्या म्हणे. तर तिला कपामध्ये मी दूध दिलं साखर वगैरे टाकून. आणि ते दूध बिस्किट खायला लागले आणि तिला मग मी वेण्या घालून देत होते. आणि तिची बडबड सुरू होती, इकडल्या गोष्टी तिकडल्या गोष्टी. एवढी बडबड करते ना ती. तिची टीचर एकदा गेली त्याच्या स्कूलमध्ये, तर म्हणे तिची टीचर पण म्हणे खूप बडबड करते म्हणे. घरी पण तसंच तिचं, स्कूलमध्ये पण ट्युशनमध्ये पण, जिथं पण गेली तिथे बडबड. तिच्या गोष्टी ऐकण्याला एकच राहते. आणि असं काहून तसं काहून, असे केस करा तसे केस करा, इथून केस निघाला, तिचं बडबडच सुरू असते. हो ना बाई म्हटलं, करून देते म्हटलं, बरोबर म्हटलं. अशा प्रकारे मी तिच्या वेण्या घालत होते. एक आमच्या घरची बुजुर्ग बाईच आहे, जसं बुजुर्ग बाई राहते ना बडबड करून, तशीच आहे ती. तिच्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग होते. माहीत नाही तिला कुठून गोष्टी येतात, खूप गोष्टी करते ती. आता आमचं एंटरटेनमेंट पण होते तिच्यामुळे. आणि अशा प्रकारे मी तिची एक वेणी घालून झाली तर दुसरी वेणी घालत होती. मला आठवलं की आम्ही पण शाळेत होतो तर आम्ही पण 2 वेण्या घालायचो. आता तर किती वर्ष झाले की वेण्याच घालायला नाही. तेव्हा वाटायचं की वेण्या नाही, एक वेणी घालून जायची, पण नाही का. नंतर आता वाटते की त्या 2 वेण्या किती म्हणजे छान वाटत होत्या. ते शाळेचे दिवस ना परत कधीच येत नाही. खूपच मिस करते त्या दिवसांना. म्हणून जे शाळेच्या दिवसांनी ती एन्जॉय करून घ्यावं. नंतर काही नाही. नंतर लग्न वगैरे झालं की असंच राहते. ते पूजा वगैरे सुरू होते. माझ्या भासरे पूजा करत होते. नंतर ती शाळेत वगैरे गेली. नंतर मी गॅस ओट्यावरचे जे भांडे आहे ते आवरत होते. तसं तर माझे जाऊबाई करतात, त्या सध्या घरी नाही आहे ना, तर त्या लग्नाला गेल्या, तर म्हणून मी करत आहे. तर भांडेवाली आहे आमच्याकडे, पण हे गॅस ओट्याचे भांडे आम्हीच घासून घेते. तर जास्त भांडे नको व्हायला नाही का भांडेवालीला, म्हणून नाही का इच्छा आम्हीच. तसं पण आमच्याकडे पुष्कळच भांडे निघतात, म्हणून थोडेफार इकडले घासून घेते. ग्लास, गडवा वगैरे, ताटल्या वगैरे नाही का. अशा प्रकारे मी घासतो ती. घासल्यानंतर मग काय केलं मी, घासून वगैरे झाले. मग नाही का मला भाजी करायची, डाळ कांदा, उडदाचा जो डाळवा असते ना त्याचा. आमच्याकडे तर चण्याच्या डाळीचा करतात, तर तिकडे आईकडे, पण इथे नाही का चण्याच्या डाळीचं जास्त करत नाही. उडदाचा मुंगाचा डाळवा असते, छान लागतो, मला पण आवडते. मी तेल वगैरे टाकलं, लसूणचा पेस्ट वगैरे शिजवल्यानंतर इकडे कणिक भिजवली मीनी आणि पोळ्या टाकायच्या होत्या मला. ते म्हटलं की सकाळीच टिफिन वगैरे सकाळीच स्वयंपाक झाले की बरं वाटतं. तसं जाऊबाईच करतात सकाळी, त्यांच्याकडे असतं, रात्रीचं माझ्याकडे असते. पण त्या सध्या नाही आहे, लग्नाला गेलेल्या आहे, तर म्हणून मी करत आहे. तसं आम्ही बाकीचे कामं दोघे मिळून करतो, तर तेवढं काही वाटत नाही. तर त्या नसल्या तर थोडं वेळच लागतो मला कामासाठी. तर मी इकडे भाजी वगैरे फोडणी घालत होती. फोडणी घातल्यावरती मग नाही का अशा प्रकारे माझं काम सुरू होतं. हळूहळू पटपट थोडं टाईमपास करता वगैरे नाही का. आणि तिकडे माझ्या मुलाला पण स्कूलमध्ये जायचं होतं, तो झोपलेला होता. मग त्याच्या पप्पांनी त्याला खाली आणलं होतं रूममध्ये. आमच्या वरती रूम आहे, तर मग त्याला खाली आणलं. इकडे मी माझी भाजी फोडणी वगैरे घातली
तिखट मीठ वगैरे टाकलं त्याच्यामध्ये. आणि नंतर काय केलं, ते डाळवा जो असते ना मुंगाचा, तो रात्रीच भिजू टाकावं लागते. तो भिजलेला होता, तर मी त्याच्यामध्ये तर मग ते फोडणी दिल्यावर मी पूर्ण ते पाणी सारून घेतलं, त्याचं वालं काढून घेतलं आणि ते मी भाजीमध्ये टाकलं, कांद्यामध्ये वगैरे त्याला छान शिजवलं. खूप छान होते ती भाजी, मला पण आवडते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. जशी डाळ कांदा करतो तसं मुंगाच्या डाळीचा डाळवा असते, तो मुंगाची डाळ असते ते बिना छिलटेवाली. अशा प्रकारे मी त्याला छान फोडणी वगैरे दिली आणि त्याला झाकून वगैरे ठेवलं. आणि इकडे मग मी पहिली माझी छोटी चपाती असते गाईसाठी. म्हणतात की पहिली चपाती करावं गाईसाठी, तर पहिली मी केली होती. नंतर पोळ्यासोबत आमच्याकडे सकाळी भरपूर पोळ्या लागतात, रात्री खूप कमी लागतात. आणि सकाळी कसं आहे, ते आमच्याकडे किराणा ते त्यांना नाही का टिफिन द्यावं लागतं, त्यांना मेसचा वगैरे आवडत नाही, तर आम्हीच त्यांना टिफिन वगैरे देतो, म्हणून जास्तच पोळ्या लागतात. तसं तर मी रात्री करते, कमीच करावं लागतं. जाऊबाई करते, त्यांना जास्तच पोळ्या कराव्या लागतात. तर अशा प्रकारे माझ्या पोळ्या करणं सुरू होतं. पटापट असं स्पीडनी, असं वाटतं की ते स्पीडनी करत आहे, स्पीड केले तर. आणि हे माझ्या मुंगाचा डाळ कांदा झालेला खूप छान. इथे माझ्या पोळ्या पण रेडी आहे. नंतर ते झालं की मी पूर्ण गॅसवट्टा आवरला, गॅस वगैरे घासली छान पद्धतशीर. स्वयंपाक वगैरे झाल्यावर, भाजी पोळ्या वगैरे झाल्यावरती असं वाटते की लवकर कामं होते. असं वाटते की लवकर व्हावं कामं, लवकर व्हावं कामं, पण होतच नाही लवकर. आणि याच्यामध्ये दिसते की किती स्पीडनी होत आहे, पण तो खूप वेळ लागते. आपण त्याला एडिट करतो म्हणून ती स्पीडली दिसते. असं मग माझं सुरू होतं काम अशा प्रकारे. तर मग गॅसवट्टा वगैरे आवरून झाला माझा. नंतर मग मी केऊरची वॉटर बॅग भरून दिली आणि टिफिन, त्याला पराठे करून दिले आणि त्यांना तुकडे करून द्यावं लागते. तो नर्सरीमध्येच आहे ना, तर त्याला म्हणजे वेळ लागते. आणि कुकीज दिली त्याला. आणि मग अशा प्रकारे त्याची मी टिफिन बॅग तयार केली. नंतर इकडे माझ्या भासऱ्यांची पूजा वगैरे सुरू होती. आणि केऊर खाली आलेला होता, त्याच्या पप्पाने खाली आणलं होतं त्याला उठवलं. एवढा शांत क्यूट दिसते, पण आहे नाही तो. त्याला मग त्याची आंघोळ वगैरे झाली, आणि आंघोळ करूनही त्याचं तेच असते, झोपू दे मम्मी थोडा वेळ. मग तयार वगैरे झाला की आम्ही त्याला सोडून द्यायला गेलो, छान क्यूट पप्पाने. नंतर घरी आलो आम्ही, तर नंतर मग कामं बाकीच होते, अर्धे झाले. तर स्वयंपाक वगैरे म्हटलं झाडझूड करायचे, थोडं गाणे लाव. गाणे ऐकता काम केले तर थोडं छान वाटते असं. आणि लवकर पण कामं होतात आणि मूड पण फ्रेश वाटते. तर मी रोज नाही का कामं करता गाणे लावून देते आणि मग आपल्या कामाची सुरुवात करते. झाडू माझे जाऊबाई मारतात, पण ध्यान आहे तर मग मी मारते. त्या झाडू मारते, मी पोछा करते, तर मी झाडू मारतो ते. असे मिळून कामं केलं तर लवकर होते, एकटी केले तर खूप वेळ लागते. मग डायनिंग वगैरे पुसला, नंतर मग सोफा वगैरे आवरला. असंच माझं काम सुरू होतं. असं वाटतं कसं व्हिडिओ करावं, कसं नाही करावं, ट्राय करावं म्हटलं. काही चुकलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की काय. नवीन आहे ना, तर म्हणून असं होते. तर मग पुन्हा मी झाडू मारायला लागली अशा प्रकारे, पटापट. आणि नंतर झाडू वगैरे मारला मी, माझं पूर्ण झाडू. नंतर माझी आंघोळ झाल्यावर थोडं देवाला थोडंसं दर्शन दिलं. हे बाप्पा म्हटलं सुखात ठेवू म्हटलं, तर काही चुकलं वगैरे असेल तर हे. तसे माझे भासरेच पूजा करून जातात, पण मी थोडं मग बसते पूजेसमोर. फुलं वगैरे त्याच्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावल्यावर, आणि त्याच्यामध्ये पण पुष्कळ वेळ जातो. असं वाटतं की वॉशिंग मशीनमध्ये लवकर होतात, पाणी काढा, टाका, ड्रायर करा, वाळू टाका, त्याच्यामध्ये पण वेळच जातो. आणि नंतर माझे हसबंड म्हणे की थोडा भात फ्राय कर म्हणे, तर मग त्यांना मी कांदे मिरचे वगैरे टाकून, थोडं तेल वगैरे, जिरं मोहरी टाकून त्यांना थोडा भात कळवून दिला मी. मग त्यांना पण टिफिन दुकानात द्यावं लागते, भासरे आणि माझ्या हसबंडला वगैरे. घरी ते जेवण करायसाठी नाही येतात, तर त्याचीच तयारी सुरू होती आता. टिफिन वगैरे पॅक करते म्हटलं त्यांचे. अशा प्रकारे मग मी छान फोडणीचा भात वगैरे केला, म्हणजे त्यांना आवडते तर. आणि मग अशा प्रकारे माझं
सुरू होतं काम. नंतर मला भूक लागली, माझी कामं वगैरे झाल्यानंतर मी पण जेवण करायला बसले. मला तर डाळ कांदा खूप आवडला. तुम्ही पण कधी ट्राय करून बघा, खूप छान होतो. आपल्याकडे तिकडे माझ्या आईकडे चण्याच्या डाळीचा कांदा करतात ना, इकडे छान, मला तर आवडला. अशा प्रकारे माझं